चतुर आहे, चतुर तो परमात्मा आहे. चतुरातू शिरोमणी गुण लावण्याचे खाई. कसा आहे तो गुण निधान आहे. गुणा लागते वरी पितांबरधारी सुंदर जो त्या भगवंताच्या ठिकाणी किती गुण आहे का? ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवस्तीचे म्हणून तो भगवंत. त्या भगवंताला भगवंत का म्हणायचं? कारण भगवंताच्या ठिकाणी 6 गुण आहे का, आणि आपल्या ठिकाणी 6 दोष आहे. कोणते दोष आहे? आपल्या ठिकाणी काम आहे. भगवंताची जर तुमच्यावर कृपा झाली तर माणसाला एक गुण प्राप्त होतो. हे का एकाला कीर्तन जमतं त्याला पखवाज जमत नाही, ज्याला पखवाज जमतो त्याला गायन जमत नाही, त्याला गायन जमतं. हे कसं आहे, एक भगवंत तुम्हाला एक गुण देतो. स्वतःच गुण येतो लोहाराकडे नाही, लोहाराकडे गुण आहे एक गुण केला, प्रत्येकाला एक गुण दिला. पण या ठिकाणी भगवंताची जर कृपा झाली त्यावेळी भगवंताच्या कृपेने तुम्हाला एक खताचा गुण प्राप्त होतो. आता लक्ष्मी माता सर्वांनाच का प्रसन्न होत नाही? कारण लक्ष्मी माता अत्यंत चतुर आहे. याच्या एवढ्या लोकांना पसंत करत नाही. कारण ज्याच्या ठिकाणी गुण आहे त्यालाच लक्ष्मी माता ओळखते. असं या जगामध्ये कोण आहे? लक्ष्मी मातेने माळ घेतली हातामध्ये तर पहिलेच राक्षस आमच्या गळ्यात टाका. अरे अरे म्हणे तुम्ही एवढे जेवढे हे काने कधी तुमचा घमघम वास उडाला दहा तिकडं कधी हो तिकडं काही मिळेल का? इतके आजके दिसते कसे गेले. देव जरा बरी दिसते आहे म्हणजे देव बरी, पण डोळ्याकडे पाहिलं तर डोळ्या काही विषय दिसले डोळ्यात. कारण विषय मनुष्य डोळ्यावर राहतो. काही बोलाच काम नाही. काही त्याचे डोळे पाहिले की तू सात्विक आहे परमार्थिक आहे का विषय तिचे डोळे पाहिल्या समजतं. कारण काही विषय दिसायला सुंदर दिसतात. आता जगात का नट मध्ये काही सुंदर दिसत नाही का? आणि सुंदर दिसायचे अनेक उपाय. आता काळी बैल गोरी पान दिसते त्या ठिकाणी. पण बाबा हो, त्या ठिकाणी लक्ष्मी माता त्या देवाला बोलली नाही. कारण विषयी लोकांकडे लक्ष्मी माता येत नाही, लोभी माणसाकडे लक्ष्मी माता येत नाही. ज्यावेळेस सर्व गुण निधान सापडला समोर वावता चतुर्भुज परमात्मा वावता जशी गेली ते म्हणे बाई तिकडच राहा, तिकडच राहा, माझ्याकडे येऊ नको. म्हणे का येऊ नको? नाही नाही म्हणे माझ्या हृदयामध्ये माझ्या घरामध्ये संत महात्मे राहतात आणि तुला कुठे जागा, मला राहायला गरज नाही, तुला जागा कुठे देऊ? त्या लक्ष्मीमध्ये वरून पाहिलं भगवंताने पाहिलं की सर्व जे सुख आहे ते भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी. जशी गेली तशी भगवंताचे पाय धरली. पाय